जिल्ह्यात बनाना क्लस्टर पायलट प्रोजेक्ट मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे। तसंच लोकसभेत अमित शहा यांच्या वक्तव्याचा कशा प्रकारे विपर्यास केला। तसंच गिरीश महाजन आणि नाथाभाऊ हे दोघे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यातील वाद हा संपुष्टात यावा यासाठी प्रयत्न करणार यासह विविध मुद्द्यांवर त्यांच्यासोबत संवाद साधणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी त्यांच्याशी संवाद साधला। केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रक्षाताई खडसे या जळगाव जिल्ह्यात आलेल्या आहेत आणि जिल्ह्यात आल्याबरोबर त्यांनी जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी आणलेली आहे। बनाना क्लस्टरचा पायलट प्रोजेक्ट जो आहे तो जळगाव जिल्ह्यात होणार आहे। आपण याच बाबतीत त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल की हा प्रोजेक्ट नेमका काय आहे आणि याचा जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? मागच्या 4 वर्ष आधी आदरणीय मोदी साहेबांच्या एक विचारांनी किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली हॉर्टिकल्चर विभागाकडनं ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या माध्यमातून 53 क्लस्टर आपल्या देशभरामध्ये झाले पाहिजे ह्याच्यावर चर्चा होऊन त्याचा आदेश निघाला आणि त्याच्या पायलट प्रोजेक्टसाठी 12 प्रोजेक्ट इथे देशभरातले घेतले गेले वेगळ्या राज्याच्या जिल्ह्याचे, की ज्यामध्ये जे फळ ज्या राज्याचं चांगलं आहे तर त्याच्या उत्पादन वाढसाठी किंवा एक्सपोर्ट क्वालिटीचं ते फळ बनवण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी ह्या क्लस्टरची स्थापना झालेली आहे। आणि मी सुद्धा मागच्या 3-4 वर्षापासून प्रयत्न करत होते की या 12 प्रोजेक्टमध्ये जळगाव जिल्ह्याचा सुद्धा समावेश झाला पाहिजे। सभागृहामध्ये आपण होता त्यावेळी अमित शहांवर आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दलचा आरोप केला गेला आणि विरोधकांनी देशभर आंदोलन छेडलं। नेमकं काय परिस्थिती होती, काय झालं होतं नेमकं? बघा, ज्या पद्धतीने विरोधक ह्या गोष्टीचा खूप मोठा इश्यू करू लागलेला तसं काही नाहीये। आज संविधानाबद्दल देशातल्या प्रत्येक नागरिकाला हा सन्मान आहे, कारण की आपण सगळ्यांना आपल्याला माहीत आहे, आपण शाळा शिक्षणापासून बघत आलेलो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना ह्या देशामध्ये स्वतंत्र जगण्याचा अधिकार दिलेला आहे। आज मी असेल, तुम्ही असेल, आज आपण मोकळेपणाने जे बोलू शकतो, फिरू शकतो, हे सगळे संविधानाच्या अधिकारामुळे आपल्याला मिळालेलं आहे। त्याच्यामुळे असं कदापि होऊ शकत नाही की संविधानाचा आदर आमच्याकडनं होणार नाही। पण ज्या पद्धतीने राहुल गांधी त्यांचं बिहेवियर जे राहिलेलं आहे, जे आज ते ऑपोजिशन लीडर आहे, आज त्यांचा मान सन्मानही तेवढाच महत्त्वाचा आहे, पण त्यांचं जी वागणूक लोकसभेमध्ये किंवा त्या परिसरामध्ये राहिलेली आहे कुठे ना कुठे मला चुकीची वाटते। कारण की मागच्या आठवड्यामध्ये आमचे 2 खासदार असतील, त्यांना दुखापत झाली, एक महिला खासदार आहे त्यांच्यासोबतही तसंच झालं। तर हे कुठे ना कुठे सगळ्या खासदारांनी ह्या मर्यादा कुठे ना कुठे ठेवणं गरजेचं आहे, कारण की कोणताही लोकप्रतिनिधी हा जेव्हा निवडून जातो तो एक मोठ्या जबाबदारीने जातो, त्याचा तेवढाच आदर असतो। म्हणून सगळ्यांनी ह्या गोष्टी त्या संसदच्या आवारामध्ये पण पाळणं अत्यंत गरजेचं आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव। यानंतर बघूयात पुण्यातील भीमथडी जत्रेचं यंदाचं 18वं वर्ष। शरद पवारांनी भीमथडी जत्रेला हजेरी लावली होती। पवारांकडून बचत गटाच्या स्टॉल्सची देखील पाहणी करण्यात आली। शरद पवार भीमथडी जत्रेला आले असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भीमथडी जत्रेला येण्याचं निमंत्रण दिलं, तर दिल्लीतील साहित्य संमेलनालाही येण्याची विनंती केली। या जत्रेला प्रचंड प्रतिसाद नेहमीच असतो, पण यावेळेला महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा विशेषतः तेलंगणा आणि काही राज्यातून अधिक प्रतिसाद मिळालेला दिसतोय आणि त्यामुळे भीमथडीचं काम आता देश पातळीवर जात आहे आणि देश पातळीवर ठिकठिकाणी जे उत्तम कलावंत आहेत ते सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये होतोय। कोल्हापूरमधील शिवसेना उभाटाचे नेते के.पी. पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली। मुश्रीफांच्या घरी जाऊन मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल सत्कार केला आणि त्यामुळे निवडणुकीआधी महाविकास आघाडीत गेलेले के.पी. पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमरावतीच्या महानुभाव पंथाच्या एका कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं। थोड्याशा ज्ञानाने फुगलेला त्या माणसाला ब्रह्मदेव सुद्धा समजू शकत नाही, कारण धर्म हे जिगरीचं काम आहे, असा
धर्म समजावा लागतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले, असं महत्त्वाचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. तर म्हणून धर्म समजावण्याचे काम करणारे संप्रदाय असावे लागतात, असंही मोहन भागवत यांनी म्हटलंय. मोहन भागवत हे अमरावती इथल्या वानखेडे परिसरात महानुभाव पंथाच्या आश्रमाला 100 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं शताब्दी महोत्सवात बोलत होते. धर्म हा समजावा लागतो आणि तो नीट नाही समजला तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत. आणि म्हणून तो धर्म समजवायचं काम करणारे संप्रदाय असावे लागतात. नुसते पंथ असून चालत नाही. बाबांनी गोष्ट केली, विवेक पाहिजे. अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळात वर्णी लागलेले नेते आपापल्या मतदारसंघात दाखल व्हायला सुरुवात झाली. अशातच दादा भुसे यांची शालेय शिक्षण मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आज त्यांचं मालेगावात जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. उदय सामंत यांनी दुसऱ्यांदा उद्योगमंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि नंतर पहिल्यांदाच ते रत्नागिरीत त्यांच्या पाली गावी आले असता त्यावेळी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं आणि यावेळी मिरवणूक काढण्यात आली होती. तर अतुल सावे हे देखील आपल्या मतदारसंघात दाखल झाले. त्यांचं देखील जोरदार स्वागत करण्यात आलं. तर इकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ते नवी मुंबईत आले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे. मंत्री नितेश राणे यांचं देखील सिंधुदुर्गात स्वागत करण्यात आलं. तब्बल 50 JCBमधून नितेश राणेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं देखील त्यांच्या मतदारसंघात म्हणजे सिन्नर विधानसभा मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आलं. राज्यमंत्री योगेश कदम यांचं देखील दापोली मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आलं. जिल्ह्याचं प्रवेशद्वार असलेल्या कशडी घाटात त्यांचं स्वागत करण्यात आलं. आणि आता इतरही घडामोडी बघा. कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिली. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत जल आयोगाला पत्र देण्यात आलं असून उंची वाढवण्याचा अधिकार आहे का याबाबत देखील माहिती मागवण्यात आली आहे. तर अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगलीला कितपत धोका निर्माण होऊ शकतो याबाबतची माहिती काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकचे मुख्यमंत्री के सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांना भेटून देणार असल्याचंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं. अलमट्टी धरणाची एक आहे लीगल बाजू. त्यांना लवादाप्रमाणे त्या ठिकाणी उंची वाढवायला अधिकार आहे का ह्याबद्दल आम्ही जल आयोगाला पत्र दिलेलं आहे. लवकर त्याच्यावर आम्हाला खुलासा मिळेल. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना ही उंची वाढवायला परवानगी दिला असल्यास ते सांगतात. त्याचीसुद्धा माहिती मागितलेली आहे, तीसुद्धा लवकरच आपल्याला मिळेल. कर्नाटक शासनाने ही उंची वाढवल्यावर सगळ्यात जास्त नुकसान हे त्यांच्या राज्यात होणार आहे. त्याच्या राज्यात बऱ्यापैकी पुराचा नुकसान त्या ठिकाणी होणार आहे असं आम्ही वेळोवेळी कळवतो आहे. आणि ह्यातून सांगली शहराला पुराचा धोका वाढत असला तर त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि ह्या उपाययोजना केल्याशिवाय मान्यता मिळू नये ह्यासाठी मी जल आयोगाकडे पत्र लिहिलेलं आहे.